नमस्कार, मी गजेंद्र. आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल. पाहूया त्या बातमीनुसार पाहते अपडेट. आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज. खामगाव तालुक्यातील लांजुळ येथे बेघर शेतमजूर कष्टकरी यांचा धडक आक्रोश मोर्चा एसडीओ कार्यालयावर. 40 वर्षापूर्वी दानपत्रात दिलेली शेती मला परत द्या असे शेती मालकांच्या वारसांनी ग्रामपंचायतीला दिली नोटीस. 7 दिवसात घरे खाली करा नाही तर बुलडोजर चालवेल असे बेघर लोकांना धमकी. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शेतकरी नेते सिद्धभाऊ साळवे यांनी तुमच्या पाठीशी रहिवासी यावेळी वक्तव्य केले. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. हे लोक 40 वर्षापासून त्या गावात त्या जागेवर राहतात आणि आता 40 वर्षाच्या बाद ते झिंगरेभाऊ आले म्हणतात की ही जमीन माली आहे. पण 40 वर्षापासून त्या जमिनीचे 40 वर्षापूर्वी त्या जमिनीचा भाव 2000 रुपये होता. आता जमिनीचे भाव वाढले आणि हे लोक राहू राहिले, डेव्हलप झालं म्हणून त्या भावाला वाटू राहिले की ही जमीन आपली आहे. पण तसं काही होणार नाही आणि जमीन काही खाली होणार नाही आणि घरकुलं द्यायलाच भेटतील. आणि जोपर्यंत त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला समजा आणि काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढं सांगतो. जय भीम, जय शिवराय.